मी घरात काम करत होते. अचानक यांचा कॉल आला, चल आपल्याला अर्जंट बाहेर जायचं आहे. तर आम्ही लगेच रेडी होऊन बाहेर निघून गेलो. तर माझं आजचं डेली रुटीन तुम्हाला मी शेअर करते. सकाळी मॉर्निंगला इथं स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. एका गॅसवरती दूध आणि एका गॅसवरती मी वरणांसाठी डाळ शिजायला टाकली होती आणि एकीकडे कुकर लावून घेतला होता. तोपर्यंत पोस्ट वर्कआउटचं जे मील होतं ते मी खाऊन घेत आहे. तर यामध्ये दूध आणि बदाम आणि खारीक हे आहे जे पोस्ट वर्कआउटमध्ये मी घेत असते. लगेच पोस्ट वर्कआउट नंतरनं हे मील झाल्यानंतर ब्रेकफास्ट आपल्याला करायचं असतं. त्यामध्ये काही स्प्राउट्स असतात, फ्रूट्स असतात, हे सर्व काही त्याच्यामध्ये ॲड असतं. जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला काय घ्यायला पाहिजे मीलमध्ये हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. त्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये वेट लॉस किंवा वेट गेनसाठी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स शेअर करेन. प्लस कोणते मील घ्यायचं ते पण आपले घरगुती तेही तुम्हाला मी शेअर करेन. थँक्स फॉर वॉचिंग. मी घरात काम करत होते. अचानक यांचा कॉल आला, चल आपल्याला अर्जंट बाहेर जायचं आहे. तर आम्ही लगेच रेडी होऊन बाहेर निघून गेलो. तर माझं आजचं डेली रुटीन तुम्हाला मी शेअर करते. सकाळी मॉर्निंगला इथं स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. एका गॅसवरती दूध आणि एका गॅसवरती मी वरणांसाठी डाळ शिजायला टाकली होती आणि एकीकडे कुकर लावून घेतला होता. तोपर्यंत पोस्ट वर्कआउटचं जे मील होतं ते मी खाऊन घेत आहे. तर यामध्ये दूध आणि बदाम आणि खारीक हे आहे जे पोस्ट वर्कआउटमध्ये मी घेत असते. लगेच पोस्ट वर्कआउट नंतरनं हे मील झाल्यानंतर ब्रेकफास्ट आपल्याला करायचं असतं. त्यामध्ये काही स्प्राउट्स असतात, फ्रूट्स असतात, हे सर्व काही त्याच्यामध्ये ॲड असतं. जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला काय घ्यायला पाहिजे मीलमध्ये हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. त्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये वेट लॉस किंवा वेट गेनसाठी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स शेअर करेन. प्लस कोणते मील घ्यायचं ते पण आपले घरगुती तेही तुम्हाला मी शेअर करेन. थँक्स फॉर वॉचिंग.